आता आपण लेक्चरच्या दुसऱ्या पार्टमध्ये बघूया न्यूमरिकल बेस्ड ऑन क्रिटिकल वेलोसिटी. ओके, आता न्यूमरिकल काय बघा. फाइंड द स्पीड ॲट विच अ सॅटेलाइट कॅन मूव्ह इन अ स्टेबल सर्क्युलर ऑर्बिट नियर द अर्थ. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली असेल की इथं नियर द अर्थ म्हटलंय, याचा अर्थ अर्थ सरफेस पासून सॅटेलाइटची हाईट जी आहे ती आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. म्हणजे जसं आपण मागच्या फॉर्म्युल्याच्या रिमार्कमध्ये बघितलं होतं की आपण इफ एच इज स्मॉल देन वी कॅन निग्लेक्ट एच, आणि त्यानंतर आपण फॉर्म्युला बनवलं होतं. ओके, आता दुसरी गोष्ट इथं अर्थ दिली आहे. मग अर्थ दिले असेल तर आपला अर्थच्या मास आणि रेडियसच्या व्हॅल्यूज माहीत असले पाहिजे. मास ऑफ अर्थ दॅट इज कॅपिटल एम किती आहे, 6 × 10⁻24 kg, बरोबर. आणि रेडियस ऑफ अर्थ किती आहे, 6400 किलोमीटर. सोबतच युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन किती आहे, 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके, थोडंसं इथं kg² राहिले बघ. नाव क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट VC इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे, √GM / R+H. पण त्यांनी सांगितलेलं आहे की सॅटेलाइटची जी हाईट आहे ती आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे, कारण त्यांनी उल्लेख केला आहे नियर या वर्डचा. मग आपण लिहिणार ॲज ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज क्लोज टू अर्थ H इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू R. मीन्स वी कॅन निग्लेक्ट द व्हॅल्यू ऑफ H. आता H निग्लेक्ट केला तर फॉर्म्युला काय होईल, VC इज इक्वल्स टू √GM / R. करेक्ट. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ G, M अँड R. आता माहिती लक्षात आलं असेल की इथं न्यूमरिकलमध्ये 6400 किलोमीटर दिलं होतं. मग किलोमीटर हे युनिट आपल्याला चालणार नाही, किलोमीटरचं आपल्याला काय करावं लागेल, मीटर करावं लागेल. आणि 1000 मीटर म्हणजे किती असतं, 1 किलोमीटर असतं. करेक्ट. 1000 मीटर इज इक्वल्स टू 1 किलोमीटर. ओके, मग 1000 मीटर इज इक्वल्स टू 1 किलोमीटर पुटअप करत असताना इथे 10⁻³ येणार, बरोबर आहे. सोबत याच्या 6400चं मी 6.4 केलं तर याचे इंटू 10⁻³ येणार. मग हे 10⁻³ आणि किलोमीटरचं 10⁻³ बघा, 6400चं 6.4 केल्यामुळे 10⁻³ आलं, प्लस किलोमीटरचं मीटर केल्यामुळे 10⁻³ आलं, आणि ते 10⁻³ आणि 10⁻³ मिळून किती झालं, 10⁻6 झालं. हे लक्षात आलं का बाळांनो, स्टेप कुठून आली. मग 6.4 × 10⁻6. ओके, हे झालं मीटरमध्ये. आता 10⁻11 इथं 24 आणि इथं +6. आता हे +6 जे आहे ते वर गेल्यानंतर काय होणार, -6, आणि मग 11 मध्ये ते -6 ॲड झालं की -17 होईल. 24 - 17 किती होणार आहे, 24 - 17 तर राहणार किती आहे, 7 राहणार आहे. मग हे 10⁻7 तिथं आलं. हे बाकी 6.67 × 6 ॲज इट इज / 6.4 ॲज इट इज. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन करत असताना सध्या तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवरच करावं लागेल, कारण ज्यावेळी तुम्ही 11th मध्ये इन व्हाल त्यावेळी आपण तुम्हाला लॉग टेबल शिकवतो. आता हा जो लॉग टेबल आहे हा लॉग टेबल आपण व्हिडिओ माध्यमातून शिकू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला फिजिकली इथं प्रेझेंट राहावं लागेल, आणि ज्या दिवशी आपलं कॉलेज स्टार्ट होईल त्या दिवशी मी तुम्हाला लॉग टेबल तिथं शिकवेन, जेणेकरून हे जे हेवी कॅल्क्युलेशन्स आहेत हे हेवी कॅल्क्युलेशन्स तुम्हाला तिथं इझिली विदिन अ मिनिट करता येतील. आपल्याला बघा न्यूमरिकल का आवडत नाहीत, तर बिकॉज ऑफ दॅट कॅल्क्युलेशन पार्ट, बरोबर आहे. खूप इरिटेट करतो कॅल्क्युलेशनवाला पार्ट. पण हाच पार्ट तुम्हाला इझी करून सांगण्यासाठी मी तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर लॉग टेबल शिकवेन की जे बोर्डाला चालतं वापरायला. ओके, आता सध्या आपण हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर करूया, आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल 7.908 × 10⁻³ मीटर पर सेकंद. बघा, 7.908 × 10⁻³ मीटर पर सेकंद. आता ह्या 7.9ला मी जवळपास 8 म्हणतो, म्हणजे हे किती होईल, 8 × 10⁻³ होईल, बरोबर आहे, मीटरमध्ये पर सेकंदमध्ये. आता मग 10⁻³ मीटर जे इथं दिसते ह्याला आपण किलोमीटर पण म्हणू शकतो. मग किलोमीटर लिहिलं तर हे काय होईल, 8 × काही येणार नाही, कारण ह्या 10⁻³ आपण मीटरला किलोमीटर कन्वर्ट केले, म्हणजे हे होईल 8 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे बघा, नियर टू द अर्थ सरफेस सॅटेलाइटला आपल्याला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ठेवायचं असेल तर त्या सॅटेलाइटची स्पीड नियर किती पाहिजे, 8 किलोमीटर
पर सेकंद. म्हणजे तो सॅटेलाइट एका सेकंदामध्ये 8 किलोमीटर गेला पाहिजे. बघा खूप फास्ट असतो आहे. 8 किलोमीटर इन 1 सेकंड. इतका फास्ट तो फिरल्यानंतर तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये राहील. न्यूमरिकल लक्षात आले मित्रांनो. ही व्हॅल्यू काय आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. तुम्ही सॅटेलाइटसाठी क्रिटिकल वेलॉसिटीची व्हॅल्यू नियर टू द अर्थ सरफेस ही काय असणार आहे? कॉन्स्टंट 8 किलोमीटर पर सेकंड. कारण आपण जो डेटा यूज केला आहे ह्याच्यामध्ये मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ यूज केले. करेक्ट. आणि ह्या व्हॅल्यूज आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट आहेत. त्यामुळं ही व्हॅल्यू तुम्ही पाठ करून ठेवायची आहे. आता हे नेक्स्ट न्यूमरिकल बघा. नेक्स्ट न्यूमरिकल जे आहे ते केप्लरचा थर्ड लॉ आणि क्रिटिकल वेलॉसिटी या दोघांच्यावर कॉम्बिनेशनमध्ये आहे. काय न्यूमरिकल आहे बघा. द रेडियाय ऑफ ऑर्बिट्स ऑफ 2 सॅटेलाइट्स रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ आर इन द रेशो 3:8. म्हणजे तुम्हाला रेडियसचे रेशो दिलेले आहेत. 2 ऑर्बिट्स आहेत, त्यांच्या ऑर्बिटचे रेडियसचे रेशो आहेत 3:8. तर त्यांची क्रिटिकल स्पीड्स आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कम्पेअर करा म्हणून क्वेश्चन आहे. नाव गिवन डेटामध्ये R1:R2 किती आहे? 3:8 आहे. आणि तुम्हाला VC1/VC2 क्वेश्चन मार्क आणि T1/T2 क्वेश्चन मार्क आहे. नाव आपला फॉर्म्युला माहिती आहे. VC इज इक्वल्स टू काय असतो? √GM/R असतो. करेक्ट. मीन्स VC आणि R मध्ये कसं रिलेशन आहे? इनवर्स. VC इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ R. मग असे आपण 2 फॉर्म्युले बनवले. VC1/VC2. तर काय होईल? VC1/VC2 इज इक्वल्स टू √R2/R1. कारण की GM इथं काय आहे? कॉन्स्टंट आहे. ओके. कारण की इथं ऑर्बिट जे आहे ते अराउंड काय आहे? अर्थ आहे. म्हणजे दोन्ही ऑर्बिटसाठी मेन प्लॅनेट जो आहे तो काय आहे? अर्थ आहे. त्यामुळे त्याचा मास फिक्स आणि हा जी तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. मग आपण जर असे फॉर्म्युले 2 बनवले, एक आहे VC1 इज इक्वल्स टू काय होईल? √GM/R1 होईल. आणि दुसरा VC2 केला की √GM/R2 होईल. आणि मग त्या दोघांचा आपण जर रेशो घेतला VC1/VC2 करून, तर तो रेशो काय होईल? √R2/R1 येईल. आणि √R2/R1 काय येणार? ह्याच्या उलट 8/3. मग 8/3 सॉल्व्ह केल्यानंतर युझिंग कॅल्क्युलेटर यू गेट द व्हॅल्यू 1.633:1. लक्षात आलं का? हा तुमचा VC1/VC2 म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटीचा रेशो येईल. ओके. आता याच्यानंतर आपण केप्लर्स सेकंड लॉ नुसार जर आपण टाइम पिरियड फाइंड आउट केले. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R3. बरोबर आहे ना? T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R3. ह्याच्यावरून T1²/T2² केलं तर R1/R2 क्यूब होणार. लक्षात येते का? मी एक स्टेप इथं दाखवतोय बघा करून. T1/T2 स्क्वेअर केला, इथं स्क्वेअर केला तर इथं काय येईल? इज इक्वल्स टू R1/R2 क्यूब होईल. आणि मग दोन्ही साईडला मी स्क्वेअर रूट घेतला तर इथं राहील T1/T2 आणि ह्या साईडला होईल R1/R2 क्यूबचा स्क्वेअर रूट. म्हणजे तो काय असतो? 3/2 असतो. मग आपण ही व्हॅल्यू पुटअप केली 3/8 आणि 3/8चा 3/2 पॉवरचा आपण फाइंड आउट केला तर ती व्हॅल्यू काय मिळून जाईल? 0.2296:1. ओके. आता तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणून येतात बघा. CETला, नीटला, JEEला अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये पुढे सोडवायची गरज नसते. ओके. हे पूर्ण सोडवायची गरज नाही. तुम्ही इतकंच आन्सर ठेवला तरी तो सफिशियंट राहील फॉर ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे टू फाइंड द पिरियड ऑफ सॅटेलाइट. नाउ फर्स्ट थिंग, व्हॉट इज पिरियड? Period means time taken by a satellite to complete one revolution around the earth is called its period. बघा, the time taken by satellite to complete one revolution around the earth is called its period. Okay. आता अर्थचा टाइम पिरियड किती आहे? म्हणजे अर्थला सनभोवती एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? 365 डेज. हा त्याचा काय झाला? पिरियड झाला. तसं मी जर म्हटलं की सेकंड हँड आहे, सेकंद काटा आहे, तर त्याला एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? म्हणजे तो 12 वरून निघाला असेल तर सेकंड हँड पुन्हा 12 वर येण्यासाठी किती वेळ घेतो? तर 60 सेकंद. बरोबर. हा त्याचा टाइम पिरियड आहे. तसं मिनिट हँड असेल तर किती वेळ घेतो? 60 मिनिट्स घेतो. बरोबर आहे. तो त्याचा टाइम पिरियड झाला. म्हणजे टाइम पिरियड म्हणजे काय? तर एक राऊंड, एक रिव्होल्युशन, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जो काय वेळ लागतो त्याला काय म्हणायचं असतं? पिरियड ऑफ
सॅटेलाइट. आता इथं सॅटेलाइट आपण सॅटेलाइट म्हटलं, आता ह्या गोष्टी काय होतील, चेंज होतील. मग हावर हँड, मिनिट हँड, अर्थ असं आपण चेंज करू शकतो. पण पिरियड ह्या शब्दाचा अर्थ काय, वन रोटेशन, वन रिव्होल्युशन. ओके, एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी घेतलेला वेळ. आता हे आपण एक्सप्रेशन फाइंड आउट करत असताना काही थिंग्स की जे आपल्याला ऑलरेडी माहित आहेत. कॅपिटल एम म्हणजे काय, मास ऑफ अर्थ. स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ बॉडी म्हणजे सॅटेलाइट. कॅपिटल आर म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ, बरोबर आहे. एच म्हणजे काय, हाईट ऑफ सॅटेलाइट अबाव द अर्थ सरफेस. आणि स्मॉल आर म्हणजे काय, आर प्लस एच म्हणजे रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. हे आपण दरवेळीच बघतोय. आता बघा, जो डेटा आपण बघितला ह्याच्यामध्ये हा स्पियर म्हणजे कोण, अर्थ हॅव्हिंग मास एम, आर रेडियस ऑफ अर्थ, एच हाईट ऑफ सॅटेलाइट अबाव द अर्थ सरफेस, आणि स्मॉल आर म्हणजे ऑर्बिट ऑफ सॅटेलाइटची रेडियस. करेक्ट. आणि व्हीसी म्हणजे काय, क्रिटिकल वेलोसिटी. आता मला तुम्ही सांगा, स्पीड, जर आपण क्रिटिकल स्पीड म्हटलं तर स्पीडचा फॉर्म्युला काय येतो, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. मग हा टाइम म्हणजे काय, तर टाइम पिरियड. म्हणजे ज्यावेळी मी टाइम पिरियड असा उल्लेख करतो त्याचा अर्थ काय होतो, समजा हा सॅटेलाइट इथून निघाला असेल तर एका टाइम पिरियडमध्ये तर तो किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, असा एक राऊंड कंप्लीट होणार ना. कारण की टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन टू कंप्लीट वन रोटेशन. म्हणजे ह्या पॉईंट पासून सॅटेलाइट निघाल्यानंतर पुन्हा तो सर्क्युलर ऑर्बिट कंप्लीट करून पुन्हा ह्याच पॉईंटला येणार. बरोबर आहे. मग स्पीड डिस्कस करत असताना ज्यावेळी आपण टाइम म्हणतो त्यावेळी डिस्टन्स किती होणार, सर्कम्फरन्स होणार. बरोबर आहे. म्हणजे इन्स्टेड ऑफ टेकिंग डिस्टन्स वी टेक द सर्कम्फरन्स, आणि तो सर्कम्फरन्स काय राहील बाळांनो, 2π स्मॉल आर राहणार. लक्षात आलं. डिस्टन्स इन वन रोटेशन किती असणार आहे, 2πr. ओके. आता आपण ही क्रिटिकल स्पीड पुढं यूज करणार आहे डिस्टन्स अपॉन. बघा, क्रिटिकल वेलॉसिटी किंवा क्रिटिकल स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. मग टाइम इज इक्वल टू काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती आहे, 2πr. स्पीड म्हणजे काय, व्हीसी. आता इथे व्हीसी का घेतलं, बिकॉज ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज सर्क्युलर, मीन्स व्ही इज क्रिटिकल वेलॉसिटी. आणि वी नो द फॉर्म्युला फॉर क्रिटिकल वेलॉसिटी काय येतो, √gm अपॉन आर. बघा, 2πr अपॉन व्ही म्हणजे टाइम. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स 2πr, स्पीड म्हणजे क्रिटिकल स्पीड, gm अपॉन आर अंडर मध्ये. ओके. आता हा जो आर आहे बघा, हा न्यूमरेटर मध्ये आहे आणि हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे हा वर जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. बरोबर आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला काय होईल, 2πr आपण बाजू लिहिलं तर हा फॉर्म्युला होईल √r अपॉन gm. करेक्ट. आता याच्यामध्ये पण बघा, √r अपॉन gm जो आहे त्यातला बाहेरचा जो r आहे तो आपण आत घ्यायचा म्हटलं तर स्क्वेअर करायला लावायला लागेल. बरोबर आहे. मग स्क्वेअर केल्यानंतर आत काय होईल, r² इंटू r क्यूब. करेक्ट. म्हणजे t इज इक्वल्स टू 2π √r³ अपॉन gm. ओके. आता याच्यामध्ये r म्हणजेच काय, r प्लस एच. बरोबर आहे. r म्हणजेच काय, r प्लस एच झाला. मग हा झाला तुमचा टाइम पिरियडचा फॉर्म्युला, t इज इक्वल्स टू 2π √r+h³ अपॉन gm. ह्या स्टेपला तुम्ही हे 2π पण आत घेऊ शकताय. काय घेणार, 2π आत घेत असताना 4π करून घेणार. समजते का, 2π आत घेत असताना 4π² म्हणून घेणार. ठीक आहे. आणि आपण ह्या फॉर्म्युला यूज करून मास ऑफ सन पण काढू शकतो. बघा, मास ऑफ सन कसं काढणार आहात, इथं टी म्हणजे अर्थचं टाइम पिरियड किती आहे, 365 डेज. हे 365 डेज घ्यायचं, ह्याचं सेकंड करायचं. ओके. जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट एम पुटअप करायचं नाही, कारण की अर्थ जी फिरते ती कोणाभोवती फिरते, सन भोवती फिरते, आणि आपल्याला त्या सनचं मास काढायचं आहे. आणि अर्थ आणि सन मध्ये डिस्टन्स किती आहे, 15 करोड किलोमीटर, 15 कोटी किलोमीटर. ह्या कोटी किलोमीटरचं पण मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, ह्या 365 दिवसांचं पण सेकंडमध्ये करायचं, आणि जी व्हॅल्यू पुटअप करायची आणि कॅल्क्युलेशन केला तर तुम्हाला 2 × 10⁻30 असं एक व्हॅल्यू मिळेल. आणि ती व्हॅल्यू म्हणजे काय आहे, मास ऑफ सन आहे. बघा, मास ऑफ अर्थ किती असतं, 6 × 10⁻24 असतं, आणि मास ऑफ सन किती आहे, 2 × 10⁻30 आहे. म्हणजे जवळपास यांच्यामध्ये 6 झिरोचा गॅप आहे. 6 झिरो म्हणजे किती, 10 लाख. म्हणजे सनचं मास अर्थपेक्षा 10 लाख पटीने जास्त आहे. असं तुम्ही हा न्यूमरिकल पण सॉल्व्ह करू शकताय. फक्त त्याचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे, थोडंसं वास्ट होणार आहे. आपण हे न्यूमरिकल नंतर चेक करणारच आहोत. तुम्हाला टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट लक्षात आलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 लेक्चर कव्हर केले आहेत, त्यामध्ये क्रिटिकल वेलॉसिटी, त्याच्यावरची न्यूमरिकल, आणि आता हा टाइम पिरियड. ओके. ह्याच्यावर जो काय होमवर्क आहे तो तुम्ही मला सोडून पाठवायचा आहे. काय डाऊट असेल तर मला व्हॉट्सअप करा. थँक्यू.